करावं वाटत नव्हतं. नंतर मग मी मन केलंच करायचं आणि नंतर मला असं जाणवलं, की मला उशीरच झाला यायला. ह्या आधी मला 1-2 चान्स आलते माझ्या जीवनात. कॉलेजच्या वेळेत सुद्धा माझ्या अशा जीवनात आलता वेळ, की माझी मैत्रीण होती. ती मला म्हणायची, "एकदा करून घे, एकदा करून घे." त्यानंतरही लग्न झाल्या-झाल्या पण झालतं असं, की करा म्हणून. पण त्यावेळेसही झालं नाही. तर मला असं वाटायला लागलं, की आता खूप उशीर झालाय मला यायला. आणि आल्यावर मला जे पाहिजे होतं ते सगळंच इथं मिळायला लागलं. आणि हळू-हळू ज्या गोष्टीसाठी मी सगळीकडे फिरायचे, मंदिरात जायचं कशासाठी, म्हणजे आपण जे काही करत असतो पूजा-पाठ वगैरे, मग ते कशाला करायचं ह्याचा हळू-हळू मला याचा अर्थ समजायला लागला. मी एकत्रित कुटुंबात राहते. आमचं 20 लोकांचं कुटुंब आहे. तर त्यामुळे माणसं तितक्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या हे असतात ना, स्वभाव असतात. तर त्या सगळ्या स्वभावांमध्ये स्वतःला समजून घेणं आणि सगळ्यांसोबत समजून घेण्याला मला खूप खूप जास्त फायदा झाला आणि मी खूप चांगल्या प्रकारे आता जीवन जगते आणि त्याचं पूर्ण श्रेय मी फक्त आणि फक्त ह्या कोर्सलाच देईल. या ज्ञानालाच देईल. आज तागत म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं. माझा अनुभव मी पर्सनली असा सांगेल, की या मार्गात चालताना बऱ्याचदा असं होतं, की आपल्याला बरेच जण नावच ठेवतात. कारण सगळ्यांचं असं नसतं ना, की इथं या, इथं या. पण ज्यांनी एकदा हे ज्ञान घेतलं ना, मग त्यांना सगळ्यांना वाटतं, की माझ्या प्रत्येक संबंधींनी, माझ्या प्रत्येक नातेवाईकांनी हे कोर्स करायलाच पाहिजे. पण मला प्रत्येक वेळेस असं वाटलं, की मागे ओढतायत. पण मी खंबीरतेने या मार्गात उभं राहिले आणि आज बरेच जण त्यामुळे पण आलेत. परिवारातले पण बरेच जण मग आता इथे येतात. आम्ही सगळेजण बरेच पैकी ह्या ज्ञानात आता चालतोय. तर लोक हे का ज्ञान ओढतात? लोक मागे का ओढतात? काय अनुभव? कारण आपण इथे पूजा-पाठ वगैरे करत नाही ना. असं मूर्तीपूजा वेगळी काही नाहीये. ध्यान-धारणा आहे पण असं आणि तुम्हाला तुम्हाला करायची इच्छा असेल तर करू शकत नाही का तुम्ही? नाही, नाही. त्याला बाबा कधीच मना करत नाही ना. फक्त आता त्याचा अर्थ मी करत नाही असा अर्थ नाहीये. माझ्या हम्म. घरात मोठं मंदिर आहे. आम्ही तुमच्या पूजा-पाठ घरात वगैरे उलट मी करतो. बघितलेलं आहे, खूप मोठं मंदिर आहे. हां, मी तेच म्हटलं. माझ्या घरात मोठं मंदिर आहे. हम्म. आम्ही सगळे पूजा-पाठ करतो. सगळे जे काही आपल्या भक्ती मार्गात आहे ते सगळं करतो आम्ही. राईट. कारण आता मला त्या सगळ्या जे आपण पूजा-पाठ करतो ना, त्यामागचा अर्थ समजलाय. फक्त आई म्हणत होती म्हणून करायचं, सासू म्हणतायत म्हणून करायचं असं नाही. आता मला अर्थ समजलाय सगळा पूजा-पाठचा आणि मी ते अर्थ समजून आता सगळी पूजा करते ना, तर आणखीन आता मन लागतोय. का राईट. करायची असते प्रत्येक प्रथा का असतात ह्या सगळ्या? हे बरं, मला काही आता नियम समजलं. काही नियम बंधनकारी आहेत का असं तुम्हाला वाटलं का? म्हणजे नसायला पाहिजे किंवा अवघड आहे असं वाटतं असं का? हा, म्हणजे काही असं नाही. वाटतं का तुम्हाला? किंवा कसं काही असं एकदमच आधीच्या जीवनापेक्षा वेगळं जीवन, तुमच्या हस्बंड वाईफच्या रिलेशन मध्ये काही प्रॉब्लेम्स, असं काही फील होतं का तुम्हाला? मला असं नाही वाटत. माझे हसबंड तसे खूप कोऑपरेटिव्ह आहे. असं मला कधी जाणवलं नाही, की मला अवघड जातंय काहीतरी धारणेसाठी वगैरे. कुटुंब मोठे असल्यामुळे म्हणजे आधीपासूनच माझा असा स्वभाव आहे, की माझा खाण्यापिण्यात जास्त जीव नाही आणि कांदे, लसूण वगैरे सोडायला मला काहीच अवघड झालेलं नाहीये. पण असं थांबवलं कंपल्सरी होतं. आहे का की तुम्ही कांदे लसूण नाही खाल्ले तरच येऊ शकता, तरच हे ज्ञान घेऊ शकता, असं काही आहे का? असं काहीच नाहीये. असं काहीच नाहीये. म्हणजे जसं औषध घेताना आपल्याला काहीतरी डॉक्टर म्हणतात ना, औषध चालू आहे तर हे घेऊ नका, ते घेऊ नका, त्याला आपण परहेज म्हणतो. हम्म. तर हां. तर तसं हे योग आहे किंवा हे ज्ञान आहे किंवा मग स्टुडंट लाईफमध्ये जेव्हा असतो त्यावेळेस म्हणतात ना, की टीव्ही बघू नका. आता अभ्यासाची वेळ आहे. हम्म. तशी ही वेळ माझी ज्ञानाच्या अभ्यासाची आहे ना, मग मला कुठवर स्वतःला पुढं न्यायचंय. हम्म. त्यासाठी मला काही गोष्टी सोडायला पाहिजे. त्यामुळे मला जास्त स्पीड मिळेल. तर इकडं-तिकडं सोडणं जास्त वाटलं तुम्हाला की काही मिळालं जास्त वाटतं? नाही, नाही. सोडणं जास्त काहीच वाटलं नाही मला. हम्म. कारण निश्चय होता ना, जे मिळणार आहे, ते जे सोडलंय त्यापेक्षा भरपूर मिळतंय आणि मिळणारही भरपूर आहे. त्यामुळे तुम्हाला सोडायची घरापासून तुमच्या आप्तेष्टापासून नातेवाईकापासून तुटल्यासारखं असं तर काही वाटत नाही ना, का जास्त जुळल्यासारखं वाटतं? त्याच्यात काही अनुभव आहे का नात्यांमध्ये? या ज्ञानामुळे काही नात्यांमध्ये फरक पडला का? आणि पडला हो. तर कसा आणि कोणता? नाही नात्यांमध्ये बघा जीवनात आहो आपण त्यातही सध्याचं युग असं आहे ना, तर एकमेकांचे क्लॅशेस वगैरे जे होतात, त्यामध्ये खास करून जेव्हा आता मुरली ऐकायला लागलो ना, म्हणजे 7 डेजचा कोर्स मी बघितलाय भरपूर जण करून सोडून देतात. पण अच्छा. जेव्हा तुम्ही मुरली
ऐकून म्हणजे एक 6 महिने जरी स्वतःला मुरली ऐकण्यासाठी वेळ दिला ना, हम्म. तर आपल्या जीवनात खूप 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 बदल होतो. काय असते मुरली म्हणजे काय आहे? कारण की आता म्हणजे पहिलाच दिवस यांना काहीच माहित नाही. अच्छा, अच्छा. मुरली म्हणजे कसं आहे, की जेव्हा आपण ह्या 7 दिवसाचा कोर्स करतो ना, आता हम्म. हा कोर्स काही कुठल्या माणसाने बनवलेला नाहीये. हा हम्म. कोर्स स्वतः परमात्माकडून आपल्याला आलेलं ज्ञान आहे. तर हम्म. मुरली म्हणजे देवाचे, परमात्म्याचे महावाक्य येतं. मग हम्म. रोज-रोज जसं आपण गीता ज्ञान ऐकतो ना, हम्म. गीता, रामायण वगैरे ऐकतो. पण हम्म. ते दिवसातनं म्हणजे वर्षातनं एखादा 7 दिवस, 9 दिवस असं असतो. आणि हम्म. रोज घरी आलं काही त्याचा काही अभ्यास नसतो. ऐकून आलो, संपलं. हम्म. मुरली म्हणजे दररोज सकाळी-सकाळी महावाक्य देवाचे परमात्म्याचे जे आपण महावाक्य ऐकतो ना, तर हम्म. ते आपल्या जीवनात हळू-हळू बदल करतात. त्यामध्ये बाबा आपल्याला म्हणजे परमात्मा आपल्याला हम्म. कसा स्वभावात बदल करायचा. म्हणजे आपण भागवत पुराणामध्ये ऐकतो, की माणसामध्ये 5 विकार असतात. हम्म. पण आणि सोडावं लागतं त्यांना. हे नेहमी आपण लहानपणापासून ऐकलेलं आहे. हम्म. जिथं पण आपण जातो. पण कसं सोडायचं? रोज-रोज आठवण करून कोण देणार? हम्म. आपल्या आजूबाजूचे लोकं पण कधी असं अंमल करताना बघितलेलं नाहीये, की धारणेत आणतायत. हम्म. पण मग इथं मुरलीमध्ये मला तो अनुभव आला, की कुणाला सांगायची म्हणजे मला कोणी दररोज येऊन सांगत नाहीये, "तू इथं बदल कर, तू इथं बदल कर." जेव्हा मी फक्त मुरली ऐकते, स्वतः परमात्मा येऊन माझ्यात बदल करण्याचा मला सांगतोय ना, ती हम्म. गोष्ट मला खूप टच करते आणि मग मी हळू-हळू एक-एक गोष्टीवर स्वतःवर नियंत्रण मिळवते. ओके. खूप राग करायचे, चिड व्हायची. हम्म. आता हळू-हळू कारण मी छोट्या फॅमिलीमधून आलेले आणि मला एकदम मोठी फॅमिली मिळाली. तर मला मग ते एकदम सगळं ॲडजस्ट होत नव्हतं ना, तर माझी चिड व्हायची. हम्म. मग जेव्हा-जेव्हा मला हे ज्ञानात आले, मुरली खास करून जेव्हापासून मी ऐकायला लागले ना, तर मी आता खूप आता तर म्हणजे खूपच ईझी घेते मी. कुठलीही सिच्युएशन आली तर बाबाचे वाक्य ऐकले, आपण लिहून घेतो. मग ते जर वाचलं ना, एकदमच रिलॅक्स होतं. बाबा म्हणजे कोणी गुरु वगैरे आहे का तुमचं? नाही, हम्म. परमात्म्यासोबत माझा जोडलेला संबंध आहे. अच्छा. जसं आपण त्वमेव माताच पिता वगैरे म्हणतो. तर हम्म. अ, बोलणं वेगळं आणि मानणं वेगळं. संबंध जोडणं. हम्म. माझा तुमच्याशी संबंध आहे म्हणून मला तुमची आठवण येते ना. तसा हम्म. मग मला बाबांनी म्हणजे परमात्म्यानी जेव्हा मला कोर्समध्ये सांगितलं, की आजपर्यंत तुम्ही मला सगळीकडे शोधलं, मानलं, हम्म. समजलं पण मानलं नाही. म्हणजे त्वमेव माताच पिता वगैरे आपण म्हणतो. पण हम्म. तसं मानलं नाही ना. मग हम्म. कुठलातरी एक संबंध त्याच्याशी जोडला तर मला तो जास्त जवळचा वाटू लागला. म्हणून मी बाबाला अ, अच्छा, बापाच्या म्हणजे तुम्ही रूपात नातं जोडलंय परमात्म्याशी असं. हां, हां. मग आधी भक्ती तुम्ही आणि याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे भक्तीमध्ये तुम्ही असे बोलत होता ना, मग आता काय फरक जाणवतो? आधी हे सगळं तर भक्तीमध्येच बोलले होते ना, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव हां. दुष्य सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव त्वमेव सर्वं मम सर्वं देव. मम देव देव. तर मग म्हटलं तिथे, मग इथे काय वेगळं केलं तुम्ही? काय समजलं नाही मला, थोडं सांगा. तिथं म्हणजे कसं आहे बघा सगळे मंत्रोच्चार आपण करतो. हम्म. ते लहानपणापासून आपल्याला घोकंपट्टी करवलेले असतात. हा. म्हणजे मला असं वाटतं, की ते मी शिकले, हम्म. त्याचा अर्थ मला आज जाऊन कळतोय ज्ञानात आल्यामुळे. म्हणजे आधी मग शिकलात, आता जगताय त्याला. हां, हां. एकदम बरोबर. ओके. शिकले मी म्हणजे जे मला असं म्हणायचंय, की भक्ती मार्गात जे शिकवलंय ना, ते खूप छान शिकवलेलं आहे. पण ते जे एकदम म्हणतो ना प्युअर जे त्याचं एसेन्स असतं, जे त्याचं सारांश. अं, सारांश जो एकदम गाभा जो असतो ना, हम्म. एकदम स्वच्छ, हम्म. तो मला सापडला नव्हता. तो मला इथून सगळा समजला, उमजला आणि मला आता जीवनात आणायला सोपं जातंय. ओके, म्हणजे ऍप्लिकेशन साठी हे तुम्हाला कामी आलं हे ज्ञान. हो. खूप, राईट. खूप म्हणजे जास्त गृहस्थ काम धर्मात राहून सुद्धा आपण हे करू शकतो. उलटं गृहस्थ धर्मासाठी खूप छान आहे. ओके. ओके. कारण खूप. एकांतात राहून तर तुम्ही सगळीकडे शांतच राहणार ना. तुम्हाला कोणी राग करणार नाही. तुम्हाला कुठं राग करायचा नाही. लोभ, मोह नसतो. इथे सगळंच आहे तुमच्या आसपास. मुलं-बाळं, संसार आहे आपला. मग म्हणजे त्याच्यासाठी चॅलेंजेस मध्ये राहून स्वतःला स्थिर ठेवणं हां. शिकवणारा, बॅलन्स शिकवणारा हा राजयोग. ओके. हो. ठीक आहे. हं. तर यांचा अनुभव ऐकून, यांचा बरेच अनुभव आहे, पण पूर्ण दिवस जाईल. पण मी शॉर्टकट मध्ये यांना आता थांबवते, कारण की तुमचा कोर्स पुढे करायचा आहे. कसं वाटलं तुम्हाला यांना भेटून? शीतल, छान. आणखी कोणी, योगिता? हां. छान वाटलं त्यांचं बोलणं ऐकून. चांगलं चांगलं केलं ना आपण जे आज घेतलंय ते, हो. यांचा अनुभव. ओके. आता मी काल आपण जे शिकलो, की कशा आपल्या भावना बनतात, आपली पर्सनॅलिटी कशी बनते, आणि आपली पर्सनॅलिटी बदलायची असेल तर आपण आपल्या विचारांवर कसं काम करायला पाहिजे,
तर हे सगळं आपण काल बघितलं. आणि आपण ओरिजिनल कोण आहोत, शरीर स्वतःला समजलं तर काय प्रॉब्लेम्स आहेत, आणि स्वतःला एनर्जी समजलं तर काय प्रॉब्लेम आहे, आणि एनर्जी लेवलला कसे आपण सगळे, आपण किंवा पशु पक्षी किंवा सगळेच एका लेवलवर आहेत एनर्जी जर समजलं तर. पण एनर्जीमध्ये वेगवेगळ्या काही कॅपॅसिटी असल्यामुळे आपण स्वतःला जीवात्मा म्हणतो, मनुष्यात्मा म्हणतो, आणि ते पशु पक्ष्याच्या योनीमध्ये आहे म्हणून त्यांना वेगळं म्हटलं जातं. आणि आपण याच्यावर पण थोडासा काल प्रकाश टाकला होता. आणखी त्याला जोडून एक गोष्ट सांगायची होती, की आपण जे मनुष्य आहोत ते मनुष्य आत्माच बनतो. आपण कधीही पशु पक्षी जनावर आदी असं कुत्रा मांजर हे आपण कधीच बनत नाही. कारण की आपल्यामध्ये त्या काही क्वालिटीज असतात ज्यांना संस्कार म्हणतात. आता जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं, काही होमवर्क दिला होता मी तुम्हाला काल, स्क्रीनशॉट काढायला सांगितलं होता. होमवर्क केला का? श्री लक्ष्मी आणि श्री नारायणाचा स्क्रीनशॉट तुम्ही काढला होता योगिता. हो, काय केला होमवर्क? मी वाचलो पण माझ्या एवढं लक्षात नाही राहिलं ते. बरं, पण लक्षात काहीतरी चांगलं वाटलं का वाचून? हो हो. शीतल, तुमचं पूर्ण लक्ष सेशन मध्ये आहे का का तुम्ही दुसरीकडे डायव्हर्ट झालेले आहात? नाही, ही खुशी आहे ना, बॉल वाजवते, तिला म्हंटल वाजवू नको. बरं ठीक आहे. खुशी, मम्मीचा क्लास आहे, शाळा आहे मम्मीची, मम्मीला मदत करायची अर्धा घंटा. ओके. तू कशी शाळेत जाते तर मम्मी तुला डिस्टर्ब करते का? तसं मम्मीची ट्युशन आहे आता 1 घंटा, ठीक आहे, अर्धा घंटा. ओके, चालेल खुशी? डन हो म्हणलं. हो का नाही? ओके, मग अर्धा घंटा फक्त आवाज नाही करायचा, नंतर मम्मी तुला बोलते. थँक्यू. चला ओके. तर आता आत्म्या, जसं आपण काल बघितलं, शरीराला वेगवेगळे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आहेत. त्याच्याद्वारे शरीर आपलं कार्य करतं. राईट. पंचतत्वाचं बनलेलं आपलं शरीर आहे, जे आईच्या गर्भात आई वडिलांच्या दोघांच्या शारीरिक मिलनामुळं आपलं शरीर तयार होतं. आणि त्यात 5 तत्वाचं शरीर आपल्याला मिळतं आईच्या गर्भात. त्याच्यातून आता 5 तत्वाच्या शरीरामध्ये जसे वेगवेगळे कर्मेंद्रिय वेगवेगळं कार्य करतात, आत्म्याचं कार्य काय आहे ते शीतल तुम्हाला आता समजून सांगेल. मी पिक्चर शेअर करते, शीतल बोलेल. शीतल, दिसतंय का तुम्हाला? हो. हा, बोला तुम्ही. आता शीतल सारडा, 2 शीतल आहेत इथे, तर मी दुसऱ्या शीतलला डिंपल म्हणते, आणि दुसरी शीतल कोर्स करणारी ते शीतलच. ओके, शीतल बोला तुम्ही. डिंपल. हम्म. हो हो हो, एकच एकच मिनिट हा. हम्म. तोपर्यंत तुम्ही इथे फोटो बघताय, जोपर्यंत डिंपल बोलत नाही तोपर्यंत मी बोलते. तर इथे तुम्हाला 3 चित्र दिसत आहेत. तर ह्या आत्म्याच्या 3 फॅकल्टीज, म्हणजे आत्म्याचे 3 हे मॅनेजर्स आहेत असं समजू शकता, किंवा हे आत्म्याच्या 3 शक्ती आहेत. आता शीतल आणि काय नाव आहे दुसरं, योगिता, तुम्हाला नोट्स घ्यायच्या आहेत, फक्त ऐकायचं नाहीये कीर्तनासारखं. आम्ही जे काही बोलतोय ना, तर त्याच्यातून तुम्हाला काय नवीन भेटतं त्याच्यात तुम्हाला स्वतःच्या रनिंग नोट्स घ्यायच्यात आपल्या नोटबुकमध्ये. आणि काही प्रश्न जरी येत असतील तर ते आता न विचारता तुमच्या नोटबुकच्या मागच्या साईडला लिहायचे. मग जेव्हा आपला हा कोर्स संपेल तेव्हा 1 दिवस फक्त तुमचे प्रश्न उत्तर घेणार आहोत आम्ही. तर तेव्हा तुमच्या सगळ्या प्रश्नांचं निरसन होईल. ओके, समजलं? हो आता तुम्हाला दिसत नाहीये, यस किंवा नो म्हणत जा, तर मला कळेल तुम्ही आहात की नाही. हो हो हो. ठीक आहे, मला फक्त हो. माझी दिसते आता. तर यस, शीतल रेडी आहात तुम्ही? बोला. डिंपल. भाभी एकच मिनिट हा. घरात ऍक्च्युली कुणीच नाही, नाही आलं कोणीतरी एकदम ओके, नसते. किती वेळ लागेल तुम्हाला? 5 ठीक आहे, 5 मिनिटं. तुम्ही आल्यावर बोला की मी आले म्हणून, मला कळणार नाहीये, कारण की मला इथे फक्त स्क्रीन दिसते. चला, मी कंडक्ट करते पुढचं. तर जसं आपण काल ऐकलं की शरीर हे आपल्या कर्मेंद्रियाद्वारे, हात पाय कान डोळे नाक याच्याद्वारे कर्म करतं. 5 घोडे आपण बघितले होते. तसं आता इथे आपल्याला हे दिसतंय की आत्मा ही कशी काम करते. तर आत्म्यामध्ये 3 वेगवेगळ्या शक्ती आहेत. मी हे फक्त बेसिक बेसिक तुम्हाला सांगणार आहे. याच्या पुढे ऍडव्हान्स कोर्स होणार आहे, आणि मग तुमचे रोज वेगवेगळे आम्ही अर्धा तास वेगळा एक क्लास घेऊ नंतर, जर तुम्हाला इंटरेस्ट आला तर. त्याच्यामध्ये तुमचे आणखी डीप मध्ये सेशन्स होतील. आता फक्त वरचे वर मी सांगते, म्हणजे कमी वेळात आपलं जास्त कोर्स कम्प्लीट होईल. नाहीतर मी जर माझ्या डिटेलिंग मध्ये गेले तर मला 1.5 तास पण पुरत नाही. त्यामुळे
मला संपवायचं एकदा कोर्स आणि नंतर आपण याच्या डिटेलिंग मध्ये जाऊ, असं चालेल दोघी जणींना? हो ओके. चालेल. हो तर आत्म्यामध्ये 3 शक्ती आहेत. एक आहे विचार करण्याची शक्ती, दुसरी आहे निर्णय घेण्याची शक्ती आणि तिसरं आहे त्या दोन्हीच्या आधारावर बनणारे आत्म्याचे स्वभाव संस्कार. याला मन सुद्धा म्हणतात. ज्याच्यामध्ये काय चित्र दिसतंय? कंटिन्युअस लहरी चालत आहेत. जसं नदीमध्ये लहरी कंटिन्यू चालतात, त्याला करंट्स म्हणतात. तर तसंच मनाचंही काम आहे विचार करणं. मनाला खूप जण विचार करतात की मेडिटेशन म्हणजे मनाला एकदम स्टॉप करणं, शांत करणं. ते कधीच सहजासहजी शक्य नसतं. मन हे नेहमी विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये नेहमी गुंतलेलं असणार. त्यामुळे मनाचं कामच आहे विचार करणं. त्याला कधी तुम्ही चुप्प बस, बिलकुल विचार करू नकोस असं म्हटलं तर तुम्हाला काय वाटतं? ते कधी ऐकेल का तुमचं? जसं लहान मुलांना मी आता तुमच्या मुलीला रिक्वेस्ट केली तेव्हा ती शांत बसली, पण काही गॅरंटी नाही, ती हो परत पण येऊ शकते, आहे ना? मग आपण हो तिला काहीच बोलू शकत नाही, कारण की ते मुलं आहेत. आपण काय म्हणणार? शेवटी मुलं आहेत. तसं मन सुद्धा अवखळ आहे. आपण त्याला डिसिप्लिन नाही लावली, शिस्त नाही लावली लहानपणापासून, तर मग त्याला सैरवैर पळण्याची सवय लागते आणि ती आपण लावलेली हो आहे. किती जरी वय असलं आपलं, आपल्याला लहानपणापासून बोलायचं कसं, चालायचं कसं, कपडे कसे घालायचे, लोकांसमोर कसं वागायचं, स्वयंपाक कसा बनवायचा, लिहायचं कसं, या सगळ्या गोष्टीची शिकवण बाकायदा शाळेत पाठवून सुद्धा दिलेली आहे. परंतु विचार कसा करायचा याची कधी शिक्षण दिलेलं आहे का शीतल? हा नाही. हा, इकडे तिकडे बघितलं तर तुमचं काहीच लक्ष नसणार आहे. हे खूप महत्वाचं सेशन आहे, लक्ष असू द्या. ठीक आहे? किती हो वेळ घेऊ मी, मला सांगा? 15-20 मिनिट घेऊ? हो चालेल. चालेल ना? हा ठीक आहे. तर मनाचं काम आहे अखंड विचार करणे. तसंच तुम्ही जर इकडे लक्ष नाही दिलं स्क्रीनकडे तर तुमच्या मनात दुसरे विचार अखंड घोळू शकतात. यात काही गैर नाहीये. त्यामुळे तुम्हाला असं वाटेल हो कोर्सला बसले होते, मी अटेंड करत होते, पण जर तुमचं इकडे लक्ष नसेल, तुम्ही काय बोलताय त्याच्यावर विचार करत नसाल, तर तुमच्या मनात दुसरे विचार येणार. कारण की मनाचं कामच आहे विचार करणं. एका वेळेस एकाच प्रकारचे विचार येऊ शकतात, परंतु एक विचार एका वेळेस येऊ शकतो, पण त्या विचारांचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते पुढे आपण शिकणार आहोत. आता फक्त काय समजायचंय की आत्म्याच्या 3 शक्ती कोणत्या 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 आहेत? तुम्ही रिपीट करा. समोर नाव दिसत आहेत, मन, मन बुद्धी आणि बुद्धी संस्कार. बुद्धी हा, आणि वर इंग्लिशचे नाव आहे, जर पाहिजे असतील तर ते लिहू शकता. दुसरी शक्ती आहे आत्म्याची, त्याचं नाव आहे बुद्धी. म्हणजे आपल्या मनात खूप विचार चालतात. पूर्ण दिवसभरामध्ये आपल्या मनामध्ये माहितीये किती विचार चालतात? कमीत कमी 40,000 ते 50,000 विचार एक साधारण व्यक्तिमत्वामध्ये चालतात, जो नॉर्मल माणूस आहे. आणि जास्तीत जास्त खूप निगेटिव्ह विचार करणाऱ्या, ओव्हर थिंकिंग करणाऱ्या, खूप जास्त अतिरेक करणाऱ्या, निगेटिव्ह प्रवृत्तीच्या माणसामध्ये 70,000 विचारांपेक्षाही जास्तची तो लिमिट क्रॉस करू शकतो. समजते? आणि काल आपण काय बोललो होतो योगिता? की प्रत्येक विचार हा सुद्धा एनर्जी आहे. हा. मी जर मी इकडे तिकडे माझे विचार घातलेत किंवा 70,000 वेळेस जर मी विचार केले, म्हणजे 70,000 वेळेस मी काय यूज करतेय, काय वापरत आहे मी? आपली मनाची एनर्जी शक्ती. एनर्जी. मन एनर्जी. आपली शक्ती आहे, पण आत्म्याची शक्ती त्या त्या विचारांमध्ये चाललेली आहे. आणि जर चालली. ते विचार वाईट प्रकारचे असतील तर एनर्जी काय होणार? कमी. फेल, फिनिश हा. होईल. आणि हो. जर चांगल्या प्रकारच्या विचारांची सवय लावली तर मेडिटेशन सारख्या विचारांमध्ये तर एनर्जी वाढते सुद्धा, सेव्ह पण होते आणि वाढते सुद्धा. अटेन्शन जर दिलं मनावर तर एनर्जी मेंटेन राहते, वाया जात नाही. विचारांची संख्या कमी केली तर एनर्जी सेव्ह होते. आणि विचार बदलले, चांगल्या क्वालिटीचे विचार आणले आणि लोकांसाठी पण चांगले विचार केले तर हे एनर्जी वाढते सुद्धा. बाकी दुनियेतली एनर्जी वाढत नाही, तिला फक्त सेव्ह करावं लागते आणि ट्रान्सफॉर्म होते. इथे एनर्जी वाढते आपली, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे? तर दुसरं आपली शक्ती आहे बुद्धी. तर आपल्या मनामध्ये आपण 40-50,000 ते 70,000 आपल्या आपल्या वृत्तीप्रमाणे, आपल्या स्वभावाप्रमाणे आपण विचार करतो. आपण निगेटिव्ह आहो की पॉझिटिव्ह आहो. आपण स्वतःला म्हणतो ना मी खूप निगेटिव्ह आहे किंवा मी खूप पॉझिटिव्ह आहे. हे काय झालं? एक टॅग लावलं आपण एका व्यक्तीला, एक टॅग चिपकून दिला की ही खूप प्रेमळ आहे, ही खूप खराब आहे,
ही खूप चांगली आहे, ही माझी मित्र आहे, हे माझे शत्रू आहेत, ही माझी यांचा हे ना खूप हे खूप कष्टाळू आहे, हे खूप आळशी आहे. असे आपण जे डायरेक्ट टॅग लावतो ना लोकांना, ते कशामुळे जी. लावतो? कारण की तो माणूस कशा प्रकारे वागतो वारंवार त्याच्यावरनं आपल्याला कळतं. एखादा माणूस वारंवार गोष्टी टाळतच असतो आणि टाळमटाळ करेल तर आपण काय म्हणतो? हा आळशी आहे. आणि एखादा व्यक्ती किती जरी प्रॉब्लेम आले लाईफमध्ये तरी गोष्ट करूनच निघतो. काही जरी झालं तर करणारच. जसं तुमचा कोणत्याही प्रकारे क्लास घ्यायचाच होता तर घेतलाच, किती जरी प्रॉब्लेम्स आले तर, आहे ना? तर आपण काय म्हणणार? हे खूप जिद्दी आहे, हे करूनच राहतात, हे ठाम आहेत आपल्या याच्यावर. आणि काही काही जण कोणत्याही लाईफमध्ये सिच्युएशन आली की आधी वाईटच विचार करणार, आपण म्हणणार हा निगेटिव्ह माणूस आहे, आणि त्याच्या अपोजिट हा पॉझिटिव्ह माणूस आहे. असं का म्हणतो आपण? कारण की त्याचे वारंवार त्यांनी काय मनामध्ये विचार केलेले, त्या विचारांवरून त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयानुरूप तो कसा वागतो, त्या वागण्यावरनं आपल्याला लक्षात येतं की ही ह्याची सवय आहे. म्हणजे मनामध्ये आपले जे विचार येतात, हे बघा इथे सर्कल दाखवलेलं आहे, तर इथे विचार आपल्या मनामध्ये जे येतात ते आपल्या भावना तयार होतात त्याच्यावरनं. त्या भावनावरून आपल्या शब्दांमध्ये त्यांचं रूपांतरण आपण करतो आणि त्या शब्दांच्या हिशोबाने आपण कर्म करतो. आणि जे कर्म आपण वारंवार करतो त्या कर्मांमुळे आपलं विश्वास किंवा बिलीफ सिस्टम तयार होतं आणि त्या विश्वासाच्या अनुषंगाने आपलं लोकांबरोबर व्यवहार चालतं. आपण वारंवार लोकांशी कसे वागतो, आपण काय परफॉर्मन्स देतो विश्वामध्ये, आपण कर्तव्य कसं बजावतो आपलं, त्याच्यावरनं आपण कशी पर्सनॅलिटी आहोत. जे मी तुम्हाला आता उदाहरण दिले, जिद्दी आहे, खोडकर आहे, निगेटिव्ह आहे, शांत हा. आहे, असे जे आपण टॅग लावतो ना, ते याच्यावरनं आपण म्हणतो, पर्सनॅलिटीवरनं. मग आपण म्हणतो माझा मुलगा ना खूपच चपळ आहे ताई, खूपच उद्यमी आहे, त्याला थोडं बदलायचं आहे हो, कसं करायचं? म्हणजे आपण काय करू इच्छितो, त्याच्या पर्सनॅलिटीवर काम करायची इच्छा आहे. मग आपण त्याला वरचे वर काही शिकवलं तर त्याच्यामुळे शिकणार का तो? काम कुठे करावं लागेल? त्याचे विचार कसे आहेत, त्याच्या विचारांवर काम करावं लागेल, त्याला चांगले विचार द्यावे लागेल. जसं तुमच्या मुलीला मी बोलले की आता तुझ्या आईचं ट्युशन आहे ना? खुशी, खुशी नाव आहे ना? हो. हा, तर खुशीला काय म्हंटल मी की तुझ्या आईचं ट्युशन आहे आता, आणि खुशीला हे पण हो. माहिती की माझ्या अभ्यासात मम्मी डिस्टर्ब करत नाही. मग खुशीला काय लक्षात हो. आलं की अरे मग आपण पण मम्मीला डिस्टर्ब नाही करायला पाहिजे, आहे ना? तर हो. आता खुशी याच्यानंतर डिस्टर्ब करणार नाही, आहे ना खुशी? समजलं? आपण तिला विचार दिला, आता त्या विचारावरून खुशी ऍक्शन करणार, जर तिची समज विकसित झाली असेल तर. आणि छोटी असेल खूपच, नासमज असेल तर तिला नाही कळणार आपण सांगितलेलं, पण समज असेल तर ती चांगले कर्म करेल. आणि त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की अरे हो गड्या, खुशीला हे काम सांगितलं तर खुशी ऐकते, म्हणजे विश्वास बसला खुशीवर माझा की हो, मी त्या दिवशी खुशीला सांगितलं होतं बेटा अर्धा घंटा आवाज नको करू, आणि ती शांत येऊन मम्मीच्या बाजूला बसली आणि तिने सेशन अटेंड केलं. तर आता माझा काय विश्वास तयार झाला की खुशी एक समजदार मुलगी आहे आणि ती मोठ्यांचं ऐकते. आता मला तिचा विश्वास झाला. आता खुशी तसंच बिलीव्ह करते, तसंच व्यवहार करते. आता पुढच्या वेळेस परत असं काही झालं तर परत मी तिला बोलले समजा, तर तिला समजूतदारपणाने ती वागणार. मग या प्रकारे तिची पर्सनॅलिटी काय तयार झाली? आता मी काय म्हणणार? खुशी ही मोठ्यांचा आदर ठेवते. हो. किंवा मी म्हणणार खुशी ही समजदार मुलगी आहे, छोटी आहे परंतु तिला सांगितलेलं कळतं. म्हणजे आज आधी मी काय म्हणायचे, खूप खोडकर आहे खुशी, खूप बदमाशी करते, खूप मध्ये मध्ये करते, खूप मस्ती करते. पण आता लगेच माझं तिच्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन का बदलला? कारण की खुशीने स्वतःच्या विचारांवर काम केलं. तिने विचार केला की हो गड्या, मम्मीला आपण मदत करायला पाहिजे, हा तिच्या मनात एक विचार आला आणि त्या विचाराने तिचं पूर्ण बिहेवियर आणि व्यक्तिमत्व बदलून टाकलं. लक्षात आलं? उदाहरण लक्षात आलं? खुशी, हो. थँक्यू, तुम्हाला एक उदाहरण दिलंस. मला छान उदाहरण भेटलं, पुढच्या वेळेस कोणालाही सांगायला. थँक्यू बेटा. तर आता जशी आपली पर्सनॅलिटी असते त्या प्रकारे आपलं शरीर बनतं आणि त्या प्रकारे आपले नातेसंबंध तयार होतात. आता खुशीने तुम्हाला कोऑपरेट केलं, मग मला पण कोऑपरेट केलं, तर मला खुशीसोबत बोलावं वाटेल. मला खुशीसोबत पुढच्या वेळेस पण ती कुठे भेटली तर माझ्या त्याच्याबद्दल रिस्पेक्ट तयार होतं, म्हणजे माझं तिच्याशी एक चांगलं नातं तयार होतंय. आणि तिने माझं ऐकलं नाही, काहीतरी उलट फिरून बोलली, काहीतरी परत चुका केल्या, तर मी म्हणेल नको बाई, ही पोरगी खूप ऐकत नाही काहीच,
म्हणजे माझं त्याच्याशी रिलेशन खराब झालं. राईट? लक्षात येतं? हो बघा, प्रॅक्टिकल आहे हे हो ज्ञान, कसं प्रॅक्टिकल आहे, इथल्या इथं कसं प्रॅक्टिकल झालं. तर आपले हो लोकांशी संबंध आपल्या विचारांवरनं ठरतात. मला हे सांगायचंय तुम्हाला. आपण म्हणतो ना, ते माझ्याशी चांगले वागत नाही, ते मला चांगलं बघत नाही, माझ्या शरीरात हेच प्रॉब्लेम आहे, तेच प्रॉब्लेम आहे. हे सगळं कशामुळे होतं? कारण की आपल्या विचारांवर कुठेतरी आपलं काम कमी आहे. मग जर आपल्याला आपले नाते संबंध बदलायचे असतील तर आपल्याला आपल्या विचारांवर काम करणं गरजेचं आहे. नातेवाईक आपल्याला त्रास नाही देत. त्रास करून घ्यायचा का नाही घ्यायचा हे आपण ठरवत असतो. आणि ते ठरवण्याचं काम आपली बुद्धी करत असते. आणि आपण काय ठरवतो त्याच्यावरनं आपलं भाग्य तयार होतं. एकच मिनिट. हाँ, आ गए क्या आप? हाँ, अभी हम यहाँ तालगढ़ चौक के पास खड़े हैं। अच्छा, ये ऑटो वाले को जरा बता दीजिए। हाँ दीजिए उनको. हेलो। हाँ, 5 जण कॉल. ओके, त्यांना कोर्स करणं शिकायचं होतं म्हणून मला त्यांना चान्स द्यायचा होता. पण चला ठीक आहे. तर तुम्हाला हे पूर्ण सर्कल लक्षात आलं? मग आपण लोकांशी कसं वागतो तसं लोकांना आपल्याबद्दल आपल्या एक भावना निर्माण होतात आणि रिलेशनशिप तयार होतात. आपल्या शरीरामध्ये पण बरेचदा काही प्रॉब्लेम्स ना आपल्या विचारांमुळे होतात. म्हणजे कॅन्सर, टीबी, स्ट्रेस, त्यानंतर वेगवेगळे सोरायसिस सारख्या बिमाऱ्या सुद्धा आणि बीपी, शुगर सुद्धा आपल्या विचारांमुळे होतात. आपण म्हणतो हेरिडेटरी हेरिडेटरी, पण ते हेरिडेटरी आपण घोकलेलं असतं. भाई माझ्या मम्मीला आहे, मला झालं तर, माझ्या वडिलांना आहे, मला झालं तर, माझ्या नवऱ्याला आहे, मग माझ्या मुलांना झालं तर. आणि ते झालं तर विचार करून आपणच त्याचा आव्हान करतो आणि आपण त्याला ओढून घेतो. जर आपण त्याला कधी महत्वच नाही दिलं आणि आपण स्वतःची राहणी व्यवस्थित ठेवली, भीतीपोटी आपण वॉकिंग नाही केलं, भीतीपोटी आपण केअर नाही घेतली, पण आपण आपल्यावर निश्चय ठेवून की मी नेहमी निरोगी आणि स्वस्थ राहणार आहे, तर आयुष्यभर तुम्हाला तुमच्या घरात किती मोठी जरी हिस्ट्री असेल तरी होऊ शकत नाही बिमाऱ्या. पण खूपदा आपलं मन बिमार असतं तर आपलं शरीर पण बिमार होतं. लक्षात येते? त्यामुळे विचारांमध्ये एवढी ताकद असते की ते आपल्याला स्वस्थ पण करू शकतं, मस्त पण, तंदुरुस्त पण करू शकतं. आणि मन दुरुस्त असेल तर तन दुरुस्त, मन बिघडलेलं तर तन बिघडतं. हे लिहून घ्या स्वतःकडे. ठीक आहे? तर आपल्याला काही पण लाईफ मध्ये परिवर्तन आणायचं असेल तर काम कुठे करायचं? मग मनावर. नाही तर लोक वरून वरून छान बोलणं शिकतात. वरून वरून कसे आहात तुम्ही, छान आहात का ना, आतून कसे पण असं माझं काही घेणं देणं. म्हणजे फक्त वरून वरून लोकांना आजकाल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये ड्रेस कसा घालायचा, चमचे कसे ठेवायचे, खायचं कसं, बगर आवाज केला कसं चालायचं, हे सगळं शिकवतात बाहेरचे. पण मग मग कपडे कसे घालायचे हे सगळं शिकवतात. परंतु विचार कसं करायचं हे कोणत्याच कोर्समध्ये शिकवत नाही. त्यामुळे आता खूप जास्त मानसिक आजार आणि बाकी सगळ्या प्रॉब्लेम्स, रिलेशनशिपच्या प्रॉब्लेम्स सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे याच्यावर काम करणं गरजेचं आहे, विचारांवर. समजलं विचारांचं काय महत्व आहे मनाचं? हो. तसं काल तुम्ही मनाला खूप साऱ्या चुगल्या केल्या होत्या. आपण काय ठरवलं होतं काल? आता मनाला काय म्हणायचं? मन माझं त्याच्या मित्र आहे. ऑपोजिट चांगलं बोलायचं. मन आपलं मित्र आहे. चांगलं नाही, एक्झॅक्ट काय चांगलं ते सांगा. हा मित्र. मन माझा मित्र आहे. ओके, हा, राईट मनाविषयी चांगलाच विचार. हा, राईट. ओके, एक मिनिट. एक मिनट, कोई सेशन है क्या शोभा? शोभा भाभी? स्वाति ही बोले थे हाँ, कि 5:45 को ज्वाइन हो जाओ। अच्छा अभी कितना टीचिंग का ले रहे हैं ना, कितना बज तो गया है? अभी अभी 5:45 बज गए हैं। ठीक है, मैं तो मैं 5 हो फिनिश। गई, लेकिन चालू था तो मुझे थोड़ा ठीक है कंफ्यूज ठीक हो गया। ठीक है ठीक है, तो ज्वाइन मैं रखो, ज्वाइन रखो, कोई दिक्कत नहीं है। अच्छा ये इनका कोर्स अच्छा चल रहा था तो इनका कोर्स थोड़ी देर में खत्म अच्छा करती हूँ मैं. ओके अच्छा, ठीक है। ओके, ओके। अब बने रहो, नो प्रॉब्लेम. इथे पुढे हाँ सांगितलेलं आहे की बुद्धीचं मी तुम्हाला इथे काय दाखवलेलं आहे बघा, चित्र दिसतं का? बुद्धीचं तराजू दाखवलेलं आहे. तर आपण जेव्हा काही हो. गोष्ट घेतो तर ती गोष्ट परफेक्ट आहे किंवा बरोबर झालाय माप, हे कधी कळतं आपल्याला? जेव्हा दोन्ही पलडे इक्वल होतात तेव्हा आपण म्हणतो की बरोबर आहे, नाही ना, आता देऊन टाका. नाही तर आपण घेत नाही ती गोष्ट, आपल्याला वाटते कमी मोजली म्हणून. तसंच आपलं मन सुद्धा, आपली बुद्धी सुद्धा निर्णय तेव्हा ॲक्युरेट घेऊ शकते किंवा आपल्याला आपल्या निर्णयावर तेव्हा पश्चाताप नाही होणार जेव्हा आपली बुद्धी ही निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह याच्यामध्ये भेद करू शकेल किंवा ती बॅलन्स असेल.
आपण परिस्थितीने अप डाऊन होत नसणार, तेव्हा आपली बुद्धी राईट निर्णय घेते. जेव्हा आपल्या तराजूचं पारडं हे वर खाली होत जातं, तेव्हा बुद्धी राईट निर्णय घेऊ शकणार नाही. त्यामुळे कधी पण आपले निर्णय चांगले घ्यायचे असतील तर रागामध्ये घेऊ नका असं सांगितलं जातं. खूप आनंदात असाल तेव्हा पण निर्णय घेऊ नका, खूप रागात असाल तेव्हा पण निर्णय घेऊ नका, मनाने डिस्टर्ब असाल तेव्हाही निर्णय घेऊ नका, तेव्हाचे निर्णय चुकतात. त्यामुळे तुम्ही जेलमध्ये गेला आणि एखाद्या कैद्याला विचारलं किंवा 302 ची सजा भोगणाऱ्यांना पण विचारलं तर ते म्हणतात मी थोडा वेळ फक्त स्वतःला बॅलन्स करायला पाहिजे होतं. त्या 5 सेकंदासाठी माझा आवर गेला आणि माझ्या हाताने वाईट झालं. ओके. म्हणजे जेव्हा मन बुद्धी हे मन जेव्हा मनामध्ये जेव्हा बॅलन्स असतो, आपण बुद्धी जेव्हा स्वतःच्या ताब्यात असते तेव्हा बुद्धी ही ऍक्युरेट निर्णय घेते. ठीक आहे, आवाज येतो माझा? ओके. हो. ठीक आहे. आणि मग आपण इथे बघितलं की जे निर्णय आपण वारंवार घेतो त्या निर्णयाच्या आधारावर आपली सवय बनते, हॅबिट बनते, आणि वारंवार अशा वेगवेगळ्या हॅबिट्स आपण निर्माण करून आपलं व्यक्तिमत्व पण तयार करून ठेवतो. म्हणजे मनातल्या विचारांच्या आधारावर आपण निर्णय घेतो. निर्णय घेण्याची अवस्था आणि निर्णय चांगले घेतले तर आपलं संस्कार चांगलं बनतं, निर्णय चुकीचे झाले तर संस्कार हे वाईट बनतात. आता मनामध्ये येणारे 4 प्रकारचे विचार आपण पुढे बघणार आहोत. त्या विचारांच्या आधारावर आपलं मन कोणता निर्णय घेणार आपली बुद्धी हे ठरवतं. आता मन, बुद्धी, हार्ट आणि ब्रेन या चारींमध्ये डिफरन्स आहे. काही लोक या सगळ्यांना एकच मानतात, परंतु या चौघांचं अस्तित्व वेगवेगळं आहे. आपली बुद्धी जी आहे ती आपली सूक्ष्म शक्ती आहे. हार्ट हे इथे पंपिंग करण्याची मशीन आहे आपली, राईट. आणि आपलं ब्रेन जे आहे ते डोक्यामध्ये आहे. ब्रेन दिसतं आपल्याला, ब्रेन बदलू पण शकतं, ब्रेनचं ऑपरेशन सुद्धा होतं. हार्ट पण बदलतात, हार्ट ट्रान्सप्लांट होतं, हार्टचं ऑपरेशन होतं. परंतु मन आणि बुद्धी या डोळ्याने न दिसणाऱ्या सूक्ष्म शक्ती आहेत. आणि मन आणि बुद्धी हे ब्रेनच्या जवळ असल्यामुळे खूप जणांना वाटतं की तिथे आहे, किंवा हार्ट हे आपलं इमोशनल सेंटर असल्यामुळे एक कमजोर असतं, तो थोडासा म्हणजे नाजूक अवयव असल्यामुळे आपल्या मनातल्या विचारांचं लगेच त्याच्यावर इफेक्ट होतो. म्हणून खूप जणांना असं वाटतं की हृदयामध्येच आत्मा आहे. परंतु आपल्या आत्म्याचं अस्तित्व हे या दोन्ही पैकी नसून आपलं मनाचं आणि बुद्धीचं अस्तित्व हे जे चित्र दिसतंय ना प्रकाशाचं, इथे आहे. सायन्सच्या भाषेत सुद्धा इथे मन, बुद्धी ह्या इथे राहतात. एकच सेकंड, माझ्याकडे एक जण आलेले, एकच सेकंड. हाँ, आप आ गए हैं? हेलो भाभी, हम लोग यहाँ पर हनुमान मंदिर के पास पहुंचे हैं। हनुमान मंदिर के पास नहीं